राम कृष्ण हरी मंडळी. राम कृष्ण हरी मंडळी, आज मी तुम्हाला एक अशी प्राचीन आणि बोधप्रद कथा सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर तुमच्या मनातील पाप आणि पुण्याबद्दलचे सर्व संभ्रम दूर होतील. अनेकदा आपण पाहतो की आयुष्यभर पूजापाठ करणारे लोक दुःखी असतात किंवा मृत्यूनंतर त्यांना सद्गती मिळत नाही, तर काही पापी वाटणारे लोक मात्र सुखाने जगतात किंवा त्यांना उत्तम गती मिळते. असे का होते? स्वर्गाचा खरा हिशोब काय आहे? आणि ते कोणते एक पाप आहे जे करोडो पुण्य करूनही माणसाला नरकात घेऊन जाते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या कथेतून आपल्याला मिळणार आहेत. ही कथा आहे साक्षात वैकुंठ लोकातील, जिथे स्वतः पालनहार भगवान श्रीविष्णू विराजमान आहेत. वैकुंठ लोकाचे वर्णन करणे मानवी बुद्धीच्या पलीकडचे आहे. सोन्याच्या खांबांनी सजलेला, हिरे माणकांनी मढवलेला तो दिव्य दरबार होता. सर्वत्र दिव्य प्रकाश पसरलेला होता. स्वर्गीय सुगंधाच्या लहरी मनाला मोहित करत होत्या. अशा या भव्य आणि दिव्य वैकुंठ लोकात भगवान श्रीविष्णू एका अत्यंत तेजस्वी आणि विशाल सुवर्ण सिंहासनावर विराजमान होते. त्यांच्या मुखावर एक मंद आणि शांत स्मितहास्य होते, जे संपूर्ण ब्रह्मांडात शांती पसरवत होते. माता लक्ष्मी त्यांच्या चरणांशी बसून त्यांची सेवा करत होत्या. सर्वत्र आनंद आणि भक्तीचे वातावरण होते. अशा या शांत वेळी अचानक वातावरणात नारायण नारायण असा नामघोष ऐकू येऊ लागला. काही क्षणातच तिथे देवर्षी नारद मुनी प्रकट झाले. नारद मुनींच्या हातात वीणा होती, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा आनंद नव्हता. त्यांच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या स्पष्ट दिसत होत्या. त्यांचे मन कशाने तरी व्याकुळ झाले होते. भगवान विष्णूंनी नारदांना पाहताच स्मितहास्य केले आणि आपल्या गंभीर पण मधुर आवाजात विचारले, यावे देवर्षी, तुमचे स्वागत आहे. आज असे अचानक आगमन, आणि तुमच्या मुखावर ही चिंता कशाची? विश्वात सर्व काही कुशल तर आहे ना? नारद मुनींनी भगवान विष्णूंना साष्टांग दंडवत घातला, हात जोडले आणि म्हणाले, हे प्रभू, हे त्रिलोकीनाथा, आपल्या दर्शनाने मला नेहमीच आनंद होतो, पण आज माझे मन एका मोठ्या संभ्रमात पडले आहे. मी नुकताच यमपुरीची यात्रा करून आलो आहे. तिथे मी जे काही पाहिले ते पाहून माझी बुद्धी चक्रावून गेली आहे. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्याचे उत्तर फक्त आपणच देऊ शकता. भगवान विष्णू म्हणाले, नारदा, असा काय संभ्रम निर्माण झाला आहे? निसंकोचपणे विचार. नारद मुनी म्हणाले, हे प्रभू, मी यमपुरीत पाहिले की ज्या लोकांनी पृथ्वीवर असताना पापी जीवन जगले, ज्यांना समाज वाईट समजत होता, अशा काही जीवांना स्वर्गाची प्राप्ती होत आहे, आणि याउलट ज्यांनी आयुष्यभर धर्माचे पालन केले, जे पुण्यवान म्हणून ओळखले जात होते, ते मात्र नरकाच्या यातना भोगायला जात आहेत. हे पाहून मला मोठे आश्चर्य वाटले. हे कसे काय शक्य आहे? पापाचे फळ पुण्य आणि पुण्याचे फळ पाप कसे मिळू शकते? स्वर्गात कोण जाणार आणि नरकात कोण, याचा निर्णय नेमका कसा होतो? कृपया माझ्या या शंकेचे निरसन करा. भगवान विष्णू नारदांच्या प्रश्नावर हसले. ते म्हणाले, हे देवर्षी, मानवाच्या कर्माची गती अत्यंत गहन आहे. सामान्य माणसाला किंवा देवांनाही ती सहजासहजी समजत नाही. अनेकदा डोळ्यांना जे पुण्य दिसते ते पाप असू शकते, आणि जे पाप दिसते त्यामागे पुण्याचा हेतू असू शकतो. कर्म केवळ बाह्यकृतीवर नाही, तर त्यामागच्या हेतूवर आणि आंतरिक भावनेवर अवलंबून असते. या संदर्भात मी तुला एक प्राचीन आणि अत्यंत रहस्यमय कथा सांगतो. ही कथा ऐकल्याने तुझे सर्व संभ्रम दूर होतील. जो कोणी मनुष्य ही कथा पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने ऐकेल, त्याचे कोटी कोटी पाप नष्ट होतील आणि त्याला अंती माझ्या लोकाची प्राप्ती होईल. म्हणून देवर्षी, ही कथा अत्यंत लक्षपूर्वक ऐक. नारद मुनी उत्सुकतेने म्हणाले, हे प्रभू, आपल्या मुखातून कथा ऐकणे हे माझे परम भाग्यच आहे. मी एकाग्र चित्ताने श्रवण करीन.
तेव्हा भगवान विष्णूंनी ती महान कथा सांगण्यास सुरुवात केली. हे नारदा, खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. पृथ्वीवर मध्य देशातील एका नगरात एकाच मुहूर्तावर 5 वेगवेगळ्या व्यक्तींचा मृत्यू झाला. मृत्यू हे अटळ सत्य आहे हे माहीत असूनही जेव्हा यमदूत या 5ही जीवांना घेऊन यमलोकात पोहोचले, तेव्हा तिथले भयानक दृश्य पाहून त्या 5ही जणांचा थरकाप उडाला. यमलोक म्हणजे भीतीचे साक्षात स्वरूप. तिथे पोहोचताच चहूबाजूला अंधार आणि धुराचे लोट दिसत होते. एका बाजूला स्वर्गाचे सुंदर आणि प्रकाशमय द्वार दिसत होते, जिथून अत्यंत मंजूळ संगीत आणि सुगंधी हवा येत होती. तर दुसऱ्या बाजूला नरकाचे भयानक द्वार होते, जिथून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या आणि लाखो जीवांच्या रडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येत होता. समोर साक्षात धर्मराज यमराज आपल्या विशाल आणि भीतीदायक रूपाने एका उंच आसनावर बसले होते. त्यांचे डोळे आगीच्या गोळ्यासारखे लाल होते. त्यांच्या बाजूला चित्रगुप्त बसले होते, ज्यांच्या हातात सर्व प्राण्यांच्या पापपुण्याचा हिशोब असलेली वही होती. यमदूत त्या 5ही जणांना पुढे ढकलत होते. हे भयानक दृश्य पाहून ते 5ही जण एकमेकांच्या जवळ आले. भीतीने त्यांची गाळण उडाली होती. आता आपले काय होणार? या विचाराने ते 5ही जण आपापसात चर्चा करू लागले. विशेष म्हणजे त्या 5 पैकी 4 जण स्वतःला पापी मानत होते, तर 5वा व्यक्ती मात्र स्वतःला अत्यंत पुण्यवान समजत होता. त्या 5 जणांमध्ये एक चोर होता, दुसरी एक वेश्या होती, तिसरा एक राजाचा शिपाई होता, चौथा एक विद्वान ब्राह्मण होता आणि 5वा एक अत्यंत श्रीमंत व्यापारी होता. जेव्हा त्यांना वाटले की आता आपला निवाडा होणार आहे, तेव्हा ते एकमेकांजवळ उभे राहून आपापल्या कर्मांची कबुली देऊ लागले. सर्वात आधी तो हरिदास नावाचा चोर बोलायला लागला. त्याचे हात थरथरत होते आणि डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. तो रडवेल्या आवाजात म्हणाला, बांधवांनो, मला माहीत आहे की माझे नरकात जाणे निश्चित आहे. माझे नाव हरिदास. मी आयुष्यभर चोऱ्या केल्या, लोकांचे धन लुटले. मला माहीत होते की हे पाप आहे, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. गरिबीने माझे घर मोडले होते. माझे कुटुंब भुकेने तडफडत होते. मी पोटासाठी आणि माझ्या लेकरांसाठी चोरीचा मार्ग पत्करला. पण आता मला त्या गोष्टीचा खूप पश्चाताप होतोय की मी दुसऱ्यांना किती त्रास दिला. आता यमराज मला नक्कीच उकळत्या तेलात टाकतील. मला खूप भीती वाटते. त्याचे बोलणे संपत नाही तोच तिथे उभी असलेली कमलिनी नावाची वेश्या हुंदके देऊन रडू लागली. तिचे दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. ती म्हणाली, हरिदास, तू तरी पोटासाठी चोरी केलीस, पण माझे काय? मी तर शरीराचा व्यापार केला. माझे नाव कमलिनी. शास्त्रात लिहिले आहे की जी स्त्री अनेक पुरुषांशी संबंध ठेवते तिला रौरव नरकात जावे लागते. पण देवाला माहीत आहे, मी हे आनंदाने केले नाही. जेव्हा मी लहान होते तेव्हा एका दुष्ट माणसाने माझे अपहरण केले आणि मला या घाणेरड्या दलदलीत विकून टाकले. मला या नरकातून बाहेर पडायचे होते, पण समाजाने मला स्वीकारले नाही. नाईलाजाने मला हे पाप करावे लागले. माझे शरीर अपवित्र झाले आहे. मला माहीत आहे माझ्या कपाळावर पापी असल्याचा शिक्का आहे. मला आता नरकाशिवाय दुसरी जागा मिळणार नाही. कमलिनीचे हे दुःख पाहून तिथे उपस्थित इतर लोकांचेही मन भरून आले. त्यानंतर तिसरा व्यक्ती, जो सूर्यकेतू नावाचा राजाचा सैनिक होता, त्याने मान खाली घातली. त्याचा आवाज खर्जात होता, पण त्यात अपराधीपणाची भावना होती. तो म्हणाला, तुम्ही लोक स्वतःला पापी म्हणत आहात, पण माझ्या हातांनी तर मी रक्ताचे सडा शिंपडले आहेत. मी एक सैनिक होतो. राजाची आज्ञा पाळणे हे माझे कर्तव्य होते. पण त्या कर्तव्याच्या नावाखाली मी कितीतरी निष्पाप लोकांवर अत्याचार केले. कर वसूल करण्यासाठी मी गरिबांना मारहाण केली. कित्येकांचे प्राण घेतले.
राजाच्या विरोधात जाण्याची माझ्यामध्ये हिंमत नव्हती. मला माझ्या कुटुंबाला जगवायचे होते. म्हणून मी हे घोर पाप करत राहिलो. पण आतून माझा आत्मा मला रोज जाळत होता. मला माहीत आहे, यमराज मला कधीच माफ करणार नाहीत. हत्याराला तर नरकच मिळायला हवा. चौथा व्यक्ती, जो वाचस्पती नावाचा विद्वान ब्राह्मण होता, तो अत्यंत दुःखी स्वरात म्हणाला, तुम्ही तिघे तर अज्ञानी होतात किंवा मजबुरीने पाप केले, पण मी तर ज्ञानी होतो. मला वेदपुराणाचे ज्ञान होते. सत्य काय आणि असत्य काय हे मला ठाऊक होते. तरीही मी पापाचा धनी झालो. मी माझ्या ज्ञानाचा वापर फक्त धन कमावण्यासाठी केला. मी श्रीमंतांकडून पैसे उकळण्यासाठी खोट्या विधी सांगितल्या. गरिबांना फुकट कधीच ज्ञान दिले नाही. ज्ञानाचा व्यापार करणे हे महापाप आहे हे माहीत असूनही लोभापायी मी तेच केले. ज्याला सर्व कळते आणि तरीही जो चुकतो, त्याला तर सर्वात मोठी शिक्षा मिळायला हवी. त्यामुळे तुम्ही नाही तर मीच खरा नरकाचा अधिकारी आहे. अशा प्रकारे हे चारही जण आपापल्या पापांची कबुली देत होते, रडत होते आणि यमराजांच्या शिक्षेची वाट पाहत होते. पण या चौघांच्या बाजूला उभा असलेला पाचवा व्यक्ती, जो एक श्रीमंत व्यापारी होता, ज्याचे नाव महिपाल होते, तो मात्र यांच्याकडे पाहून उपहासाने हसत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती अजिबात नव्हती, तर एक प्रकारचा गर्विष्ठपणा होता. तो त्या चौघांना म्हणाला, तुम्ही लोक खरंच महापापी आहात. तुमचं रडणं ऐकून मला तुमची दया येत नाही. तुम्ही जी कर्मे केली आहेत त्यासाठी तुम्हाला नरकातच जागा मिळेल. पण माझं तसं नाही. मी तुमच्यासारखा पापी नाही. मी एक प्रतिष्ठित व्यापारी होतो. अहो, मी माझ्या आयुष्यात धर्माचे काटेकोर पालन केले आहे. मी दररोज मंदिरात जात असे. मी ब्राह्मणांना भरभरून दान दिले आहे. मोठमोठे यज्ञ केले आहेत. माझ्या दारात आलेला अतिथी कधीच उपाशी गेला नाही. इतकेच काय, माझ्या मृत्यूनंतर आता माझे 10 मुलगे माझ्यासाठी मोठे श्राद्ध घालत आहेत. ते माझ्या नावाने दानधर्म करत आहेत. त्यामुळे माझे थोडेफार पाप असेल तरी ते त्या पुण्याने धुतले जाईल. मला पूर्ण खात्री आहे की यमराज मला सन्मानाने स्वर्गात पाठवतील. तुम्ही तुमची काळजी करा. मी तर स्वर्गाचा अधिकारी आहे. अशा प्रकारे तो व्यापारी स्वतःच्या पुण्याचे गोडवे गात होता आणि त्या 4 दुःखी जीवांची चेष्टा करत होता. थोड्याच वेळात यमदूतांनी आदेश दिला, चला पुढे वा, महाराज बोलावत आहेत. त्या 5ही जणांना यमराजांच्या समोर हजर करण्यात आले. चित्रगुप्ताने आपले वही खाते उघडले. वातावरणात गंभीर शांतता पसरली. सर्वात आधी त्यात चोर हरिदासचा नंबर लागला. तो थरथर कापत पुढे आला. चित्रगुप्ताने त्याच्या कर्मांचा हिशोब वाचला. यमराजांनी क्षणभर डोळे मिटले आणि मग एक आश्चर्यकारक निर्णय दिला. ते खणखणीत आवाजात म्हणाले, या हरिदासाला सन्मानाने स्वर्गात घेऊन जा. हे ऐकून हरिदासला आपल्या कानांवर विश्वासच बसेना. तो म्हणाला, महाराज, मी तर चोर आहे. पण यमदूतांनी त्याला आदराने स्वर्गाच्या द्वाराकडे नेले. स्वर्गाचे द्वार उघडले आणि एका दिव्य प्रकाशात तो न्हाऊन निघाला. त्यानंतर वेश्या कमलिनी पुढे आली. ती खाली मान घालून उभी होती. यमराजांनी तिच्याकडे पाहिले आणि चित्रगुप्ताकडे पाहून मान डोलावली. यमराज म्हणाले, या कन्येला सुद्धा स्वर्गात स्थान देण्यात यावे. हिला स्वर्गात घेऊन जा. कमलिनीच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. तिला हे स्वप्नच वाटत होते. ती सुद्धा स्वर्गाच्या वाटेने निघून गेली. तिसऱ्यांदा त्या सैनिक सूर्यकेतूची पाळी आली, ज्याने अनेक हत्या केल्या होत्या. त्याला वाटले, आता तरी नरक मिळेल. पण यमराजांनी त्याच्यासाठीही स्वर्गाचे द्वार उघडण्याचा आदेश दिला. या वीराला स्वर्गात प्रवेश द्या, यमराज म्हणाले. सूर्यकेतूला अत्यानंद झाला
आणि तोही स्वर्गाकडे गेला. 4था क्रमांक त्या लोभी ब्राह्मण वाचस्पतीचा होता. यमराजांनी त्याचा हिशोब पाहिला आणि म्हणाले, या विद्वानालाही स्वर्गात जाण्याची परवानगी आहे. वाचस्पती सुद्धा आनंदाने स्वर्गाच्या द्वारातून आत गेला. हे सर्व पाहून तो 5वा व्यापारी महिपाल अत्यंत गोंधळला होता. त्याला वाटले, अरे, जर या भयंकर पापी लोकांना स्वर्ग मिळत असेल तर माझ्यासारख्या पुण्यवान माणसाला तर स्वर्गाचा राजा इंद्रच घ्यायला येईल. कदाचित मला मोक्षच मिळेल. पण जेव्हा त्या व्यापाराला यमराजांच्या समोर उभे केले गेले तेव्हा यमराजांचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्यांनी चित्रगुप्ताच्या वहीकडे पाहिले आणि अत्यंत संतापून यमदूतांना आदेश दिला, या दुष्ट, पापी आणि अधर्मी व्यापाऱ्याला बांधून नरकाच्या सर्वात खोल खड्ड्यात फेकून द्या. याला कुंभीपाक नरकाची शिक्षा द्या. हा आदेश ऐकताच यमदूत त्या व्यापाऱ्याच्या अंगावर धावून गेले. व्यापाऱ्याची तर वाचाच बसली. तो भीतीने ओरडू लागला, नाही नाही, हा अन्याय आहे. महाराज, हे घोर पाप आहे. तुम्ही माझ्यावर अन्याय करत आहात. तो व्यापारी धाय मोकलून रडू लागला. त्याने हात जोडून यमराजांना विनंती केली, हे धर्मराज, तुम्ही हा कसा न्याय करत आहात? माझ्या आधी गेलेले ते 4 लोक, कुणी चोर, कुणी वेश्या, कुणी खुनी तर कुणी लोभी, त्यांना तुम्ही स्वर्गात पाठवले. आणि मी, ज्याने आयुष्यभर दानधर्म केला, पूजापाठ केली, मंदिरे बांधली, मला तुम्ही नरकात पाठवत आहात. मी कोणते पाप केले आहे? माझ्या पुण्याचा विचार करा. माझ्या मुलांनी केलेले श्राद्ध पहा. हा अन्याय का? व्यापाऱ्याचा हा आक्रोश ऐकून यमराजांनी त्याला शांत राहण्यास सांगितले. त्यांचा आवाज ढगांच्या गडगडाटासारखा घुमला. यमराज म्हणाले, हे मूर्ख मानवा, यमलोकात कधीही अन्याय होत नाही. इथे फक्त कर्माचा आणि सत्याचा न्याय होतो. तुला वाटते की तू पुण्यवान आहेस आणि ते पापी होते, पण तुझे हे अज्ञान आहे. आता मी तुला सत्य सांगतो, ते नीट ऐक. तो हरिदास चोर नक्कीच होता. त्याने श्रीमंतांच्या घरातून चोऱ्या केल्या, पण त्याने कधीही गरिबांच्या ताटातील भाकर पळवली नाही. त्याने चोरी केलेल्या धनातून कित्येक उपाशी गरिबांना अन्न दिले. अनाथ मुलांची लग्न लावून दिली. दुष्काळाच्या वेळी त्याने स्वतः उपाशी राहून गावकऱ्यांना मदत केली. त्याची चोरी ही पोटाची खळगी भरण्यासाठी होती, पण त्याचे मन दयाळू होते. त्याच्या त्या गुप्त दानाचे पुण्य त्याच्या चोरीच्या पापापेक्षा कितीतरी पटीने मोठे होते. म्हणून त्याला स्वर्ग मिळाला. ती कमलिनी, जिला तू वेश्या म्हणून हिणवत होतास, तिचे शरीर परिस्थितीमुळे बाटले होते, पण तिचे मन पवित्र होते. तिने आयुष्यभर आपल्या कमाईतील मोठा हिस्सा आजारी, वृद्ध आणि अपंग प्राण्यांच्या सेवेसाठी खर्च केला. ती रोज शेकडो पक्ष्यांना दाणे टाकत असे. रस्त्यावरच्या कुत्र्यांची आईप्रमाणे काळजी घेत असे. तिने स्वतः अपमान सहन केला, पण कुणाचेही वाईट चिंतले नाही. तिची ती मुक्या प्राण्यांची सेवा ईश्वराची सेवा ठरली. त्या पुण्यामुळे तिचे सर्व पाप धुतले गेले. तो सैनिक सूर्यकेतू, त्याने राजाच्या आज्ञेवरून युद्धात हिंसा केली हे खरे आहे, पण त्याने युद्धात कधीही स्त्रिया, मुले आणि शरण आलेल्यांवर वार केला नाही. उलट अनेकदा त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून शत्रूच्या राज्यातील निराधार लोकांचे रक्षण केले. त्याने आपल्या वेतनातून अनेक विधवा भगिनींना मदत केली. त्याचे हे रक्षणाचे पुण्य त्याच्या हिंसेपेक्षा श्रेष्ठ ठरले. आणि तो ब्राह्मण वाचस्पती, जरी तो लोभी होता आणि ज्ञानाचा मोबदला घेत असे, तरी त्याने त्या ज्ञानाचा कधीही विपर्यास केला नाही. त्याने घेतलेल्या धनातून त्याने अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला. त्याने औषधी वनस्पतींचे ज्ञान वापरून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आणि बदल्यात त्यांच्याकडून काहीही घेतले नाही.
त्याचे ते विद्यादान आणि प्राणदान त्याला तारून नेले. इतके सांगून यमराज त्या व्यापाऱ्याकडे रागाने बघत म्हणाले, पण तू काय केलेस महिपाल? तू म्हणतोस तू दान केलेस, पूजा केलीस. अरे, तुझे दान म्हणजे केवळ देखावा होता. तुला समाजात प्रतिष्ठा मिळावी म्हणून तू दान करत होतास. तुझ्या पूजेमध्ये भक्तीपेक्षा अहंकार जास्त होता. तू देवाला नाही तर स्वतःच्या प्रतिमेला पूजत होतास. तरीही तुझ्या या दिखाऊपणामुळे तुला स्वर्ग मिळू शकला असता. पण तुझ्या हातून एक असे भयानक पाप घडले आहे, ज्याने तुझे करोडो जन्माचे पुण्य एका क्षणात जाळून राख केले आहे. व्यापारी रडत म्हणाला, महाराज, असे कोणते पाप झाले माझ्या हातून? मला आठवत नाही की मी कुणाचा जीव घेतला किंवा चोरी केली. मग हे कोणते पाप? यमराज गरजले, आठव. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. तुझ्या शेजारी एक तरुण विधवा स्त्री राहत होती. ती अत्यंत गरीब पण चारित्र्यवान होती. तिचे नाव होते सुमित्रा. तिने तुझ्याकडे कामाची मागणी केली होती, पण तू तिला नकार दिलास. एकदा तुझ्या घरातून एक सोन्याचा दागिना हरवला. तो तूच कुठेतरी ठेवून विसरला होतास. पण तू विचार न करता केवळ संशयावरून अरे आपल्या श्रीमंतीच्या मस्तीत त्या गरीब विधवा सुमित्रेवर चोरीचा आळ घेतलास. इतकेच नाही, तर जेव्हा तिने रडून सांगितले की तिने चोरी नाही केली, तेव्हा तू चार चौघात भर बाजारात तिला चारित्र्यहीन आणि पापी म्हणून हिणवलेस. तू तिच्यावर असा घाणेरडा आरोप लावलास की जिच्यामुळे तिची गावात छीथू झाली. तिने तुझ्या पाया पडून विनंती केली होती, शेठजी, मी गरीब आहे पण चोर नाही. माझ्यावर खोटा आळ घेऊ नका. पण तू तुझ्या अहंकाराच्या नशेत तिला धक्का मारून हाकलून दिलेस. तुझ्या या खोट्या आरोपामुळे समाजाने तिला बहिष्कृत केले. त्या अपमानाने, त्या लज्जेने, त्या माऊलीने त्याच रात्री विहिरीत उडी घेऊन जीव दिला. हे व्यापाऱ्या, शास्त्र सांगते की ब्रह्महत्या, मदिरापान, चोरी या सर्व पापांचे प्रायश्चित्त आहे. पण निरपराध व्यक्तीवर, विशेषतः एका असहाय्य स्त्रीवर खोटा आळ घेणे, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे, हे विश्वातील सर्वात मोठे पाप आहे, ज्याला मिथ्या दोषारोपण म्हणतात. जेव्हा तू त्या पवित्र स्त्रीवर खोटा आळ घेतलास, तेव्हा तिने गाळलेला प्रत्येक अश्रू तुझ्या विनाशाचे कारण बनला. तिने आत्महत्या केली. त्या मृत्यूचे कारण तू आहेस. तुझ्या या एका पापामुळे तुझे आयुष्यभराचे दान, तुझी पूजा, तुझी तीर्थयात्रा सर्व काही नष्ट झाले. दुसऱ्याच्या चारित्र्याची हत्या करणे हे शस्त्राने हत्या करण्यापेक्षाही महाभयंकर आहे. जो माणूस सत्य माहीत नसताना किंवा केवळ द्वेषापोटी, मत्सरापोटी दुसऱ्यावर खोटे आरोप लावतो, त्याची पूजा देव कधीच स्वीकारत नाही. उलट ज्याच्यावर खोटा आरोप लावला जातो, त्याचे पाप आरोप करणाऱ्याच्या माथी मारले जाते आणि त्याचे पुण्य त्या पीडित व्यक्तीला मिळते. त्यामुळे त्या सुमित्रेची सर्व दुःखे तुला भोगावी लागतील आणि तुझे पुण्य तिला मिळाले. म्हणूनच महिपाल, तुझ्यासाठी स्वर्गाचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. आता तुला अनेक युगे नरकाची यातना भोगावी लागेल. असे बोलून यमराजांनी इशारा केला. यमदूतांनी त्या व्यापाऱ्याला साखळ दंडाने बांधले. तो आक्रोश करत होता, गयावया करत होता. मला माफ करा, मला एकदा संधी द्या. पण संधीची वेळ निघून गेली होती. यमदूतांनी त्याला खेचत नरकाच्या अंधारात नेले. हे ऐकून वैकुंठात नारद मुनींचे डोळे उघडले. ते स्तब्ध झाले होते. भगवान विष्णू नारदांना म्हणाले, पाहिलेस नारदा, स्वर्गात आणि नरकात जाण्याचा मार्ग केवळ बाह्य कर्मकांडावर अवलंबून नसतो. तो अवलंबून असतो तुमच्या मनाच्या शुद्धतेवर आणि तुमच्यामुळे इतरांना होणाऱ्या त्रासावर. सर्वात मोठा अधर्म कोणता असेल तर तो म्हणजे परनिंदा आणि खोटा आळ. जेव्हा आपण एखाद्या निष्पाप व्यक्तीवर, विशेषतः एखाद्या स्त्रीवर खोटा आरोप लावतो,
तेव्हा आपण केवळ त्या व्यक्तीलाच दुखवत नाही, तर साक्षात ईश्वराचा अपमान करतो. अशा माणसाला त्रिभुवनात कुठेही माफी मिळत नाही. म्हणून मानवाने नेहमी सावध राहिले पाहिजे. कधीही कुणाच्या चारित्र्यावर, कुणाच्या प्रामाणिकपणावर पुराव्याशिवाय बोट उचलू नये. सत्य कळल्याशिवाय कुणालाही बदनाम करू नये. वाणीचा घाव तलवारीच्या घावापेक्षा खोल असतो आणि तो कधीच भरून येत नाही. नारद मुनींनी हात जोडले आणि म्हणाले, हे प्रभू, आज तुम्ही माझे डोळे उघडले. खरोखरच दुसऱ्यावर खोटा आळ घेणे हेच नरकाचे महाद्वार आहे. मी ही कथा तिन्ही लोकात पोचवेन, जेणेकरून मानव या महापापापासून दूर राहील. असे म्हणून नारद मुनी नारायण नारायण म्हणत तिथून प्रस्थान करते झाले. तर श्रोते हो, ही होती ती प्राचीन कथा. यातून आपण हाच बोध घ्यायचा आहे की पूजा पाठ, दान धर्म हे नक्कीच चांगले आहेत. पण जर आपली वाणी आणि विचार शुद्ध नसतील, जर आपण दुसऱ्यांची मनं दुखवत असू, दुसऱ्यांवर खोटे आळ घेत असू, तर त्या पुण्याचा काहीही उपयोग नाही. माणसाने नेहमी सत्याची कास धरावी, कुणाच्याही मजबुरीचा फायदा घेऊ नये आणि विशेषतः महिलांचा आदर करावा. कारण जिथे नारीचा अपमान होतो, तिथे साक्षात लक्ष्मीही थांबत नाही. आणि जिथे निरपराधाला छळले जाते, तिथे यमराजाचा दंड नक्कीच पडतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल अशी आशा आहे. या कथेतील बोध आपण आपल्या जीवनात उतरवूया आणि पापापासून दूर राहूया. मंडळी, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी नक्कीच लिहा. आणि व्हिडिओ व्हॉट्सॲपवर शेअर करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमची येणारी व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळतील. चला तर मग मंडळी, भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत राम कृष्ण हरी.